श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर बघा, आपल्या तुळशीजवळ आपल्याला अशा ह्या 3 वस्तू ठेवायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व मार्गाने पैसा येऊ लागेल. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन हे तुळशी मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुळशीला खूपच शुभ मानले जाते. अनेक आयुर्वेदिक उपायामध्ये देखील तुळशीचा वापर केला जातो. अनेक जण तुळशीची पाने खातात, कारण तुळस ही अनेक रोगांपासून मुक्तता देते, सुटका करून देते. तसेच आपल्या घरामध्ये तुळस ही अनेक नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुळशीला विष्णुप्रिया म्हणले जाते. तुळस ही विष्णुप्रिया, त्याचबरोबर हरिप्रिया अशा नावाने ओळखली. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये आनंद, शांतता आणि समृद्धी नांदत असते. तुळशीपाशी अशा काही गोष्टी, वस्तू ठेवल्याने त्या तुळशीचा प्रभाव अधिक वाढवतात, म्हणजेच आपल्या कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तर पहा, त्याचे अनेक लाभ देखील आहेत आणि फायदे देखील आहेत. तर पहा, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ आपण जर ठेवल्या, त्याविषयी आपण जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ असं लिहा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली. तर पहा, आपल्या तुळशीपाशी आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे स्वास्तिक. तर आकर्षक आपल्याला तुळशीजवळ असं एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक जर तुळशीपाशी जर काढलेलं असेल तर अनेक देवी देवता हे स्वास्तिककडे आकर्षित होतात आणि लक्ष्मी माता देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. ज्या घरातील तुळस ही वाळली तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास झालेला आहे. आणि हा जर नकारात्मक शक्तींचा वास आहे तर पहा, आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्तींचा प्रवास जर जास्त वाढला तर आपल्या घरातली तुळस असते तर ती सुकली जाते आणि आपल्या घरामध्ये वाईट नजर लागली जाते. तरी देखील आपल्या अंगणातील तुळस सुकली जाते, म्हणजे वाळली जाते. तर पहा, जे स्वास्तिक आहे या स्वास्तिकामध्ये सकारात्मक लहरी निर्माण करण्याचं काम स्वास्तिक करत असतं. आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या तुळशी वृंदावनाजवळ स्वास्तिक काढायचं आहे. किंवा मग तुम्ही तुळशी वृंदावन जे आहे तर त्याच्या कुंडीवर देखील कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढू शकता. जर आपल्या घराला वाईट नजर लागलेली असेल किंवा मग आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडत आहेत, नकारात्मक शक्ती आहेत, तर त्या दूर करण्यासाठी स्वास्तिक हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या तुळशीपाशी चित्र रेखाटू शकता किंवा मग रांगोळीच्या स्वरूपात तुम्ही रोज जरी काढलं तरी चालेल किंवा तुळशी वृंदावनावर हळदी कुंकवाने काढलं तरी चालेल. आता बघा, हे स्वास्तिक जेव्हा आपण तिथे काढणार आहोत त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा, विष्णूंचा जप करायचा आहे. आणि काही स्त्रियांना खूप दिवसापासून मुलं होत नाहीत, त्यांनी बऱ्याच वेळा काय होतं, महिलांना संतान प्राप्त होत नाही किंवा मग गर्भवती महिला जर असतील तर त्यांना आपले मूल हे तेजस्वी चांगले व्हावे असे वाटत असेल, तर अशा वेळी महिलांनी तुळशीजवळ बसायचं आहे आणि तुळशीसमोर भगवद्गीतेचे पाठ करायचे आहेत आणि मनोभावे तुळशीला आपली इच्छा बोलून दाखवावी संतान प्राप्तीची. तसेच आणि जर गर्भवती असेल तर आपलं बाळ तेजस्वी व्हावं अशी प्रार्थना करायची आहे. तुळशी माता ही आपली इच्छा पूर्ण करते. तर पहा, अनेक लोक असं म्हणतात की आम्ही तुळशीचं रोप लावतो परंतु ते जगत नाही. तुम्ही जेव्हा तुळशीचे रोप आणता त्यावेळेस तुम्ही ते रोप आणल्यानंतर, म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही बारीक तुळस घेऊन येता त्यावेळेस ते रोप आणल्याच्या नंतर तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते, मी तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करतो आणि तुम्ही आमच्या घरामध्ये सदैव राहावे, तसेच तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे
असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. एकदम मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि नंतरच तुम्हाला ती तुळस आपल्या कुंडीमध्ये लावायची. त्याचबरोबर आपल्याला पहा, आपल्या तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी दुसरी वस्तू कोणती ठेवायची आहे, ती म्हणजे शालिग्राम. शालिग्राम म्हणजे एक काळा दगड असतो. शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे एक तुळशी मातेचे पती असतात. त्यामुळे शालिग्राम हे तुळशीपाशी ठेवणे आवश्यक आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही हे तर पहा, तुळशीचा विवाहसुद्धा आपण शालिग्राम भगवान संग संपन्न करत असतो आणि बरेच जण रंगणासोबत सुद्धा करतात. परंतु जर शालिग्राम भगवान जर असतील तर त्यांच्यासोबतच आपल्याला तुळशीचा विवाह करून द्यायचा आहे. आता हा शालिग्राम भगवान म्हणजे तो काळा एक छोटासा दगड असतो, गुळगुळीत असा मऊ असा असतो. आता बघा, तुमची तुळस जी आहे तर तिचा विवाह झाला असेल तरच तो शालिग्राम त्या तुळशीमध्ये ठेवायचा आहे. जर तुम्ही तुमच्या तुळशीचा विवाह केला नाही तर मग तुम्ही तो शालिग्राम पाशी ठेवू नका. म्हणजे जी अविवाहित तुळस आहे तिच्यामध्ये शालिग्राम भगवान ठेवू नये. तुळशीचा विवाह झालेलाच तुळशीपाशी ठेवावा. तर पहा, घरामध्ये आनंद, शांतता तसेच सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते. अनेक लोकांना रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही आहे, त्यांना वाईट स्वप्ने पडत असतात. अशा वेळेस त्या लोकांनी असं करायचं आहे की तुळशीची 5 पानं दिवसभरामध्ये कधीही तोडायची आहेत आणि ती स्वच्छ करायची आहेत आणि संध्याकाळी ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या ग्लासमध्ये हे 5 पाने आपल्याला टाकायची आहेत आणि ग्लास संध्याकाळी आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि त्या ग्लासवर एक प्लेट त्या ग्लासवर झाकून ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर बघा, ब्रश करायचा आहे आणि ब्रश केल्याच्या नंतर ग्लास भरलेलं जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या वाईट स्वप्ने तर हे ग्लासमधलं पाणी आपल्याला सकाळी उठून प्यायचं आहे. जे काही वाईट स्वप्न पडतात आपल्याला ते पडणार नाही किंवा झोप न लागणं या समस्या आपल्या दूर होऊन जातील. तर तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी आपल्याला तिसरी वस्तू जी आहे तर ती कोणती ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला एक तुपाचा दिवा सूर्यास्ताच्या वेळी किंवा मग सकाळच्या वेळी आपल्याला तुळशीपाशी प्रज्वलित करायचं आहे. हे तूप शुद्ध गाईचे, देशी गाईचे तूप असायला हवे. जर तुमच्याकडे शुद्ध गावरान गाईचे तूप नसेल, इतर कोणत्या गाईचं तूप असेल तरी चालेल, परंतु त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि ते दिवा जो आहे तर तो तुळशीपाशी प्रज्वलित करायचा. सकाळी किंवा मग संध्याकाळी दोन्हीपैकी एका टायमाला जरी तुम्ही तुळशीपाशी असा हा तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. परंतु हा दिवा प्रज्वलित करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. असा हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर पहा, आपल्याला जे काही देवी देवता असतात तर त्या आपल्या घराकडे आमंत्रित होतात. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते व आपल्याला पैशाची कमतरता कधीच पडत नाही. त्यामुळेच बघा, आपल्याला अशा ह्या 3 वस्तू तुळशीमातेसमोर ठेवायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ द्या, त्या अडचणीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. म्हणजे आपल्यावर कोणत्याही अडचणी येणार नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर या 3 वस्तू तुळशीजवळ अवश्य ठेवा. आपले जे आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊन जातील आणि आपल्याला पैसा हा कधीच कमी पडणार नाही. रोज कुठून ना कुठून पैसा हा घरामध्ये नक्की येईल आणि तो लक्ष्मी घरामध्ये आल्याच्या नंतर ती टिकून सुद्धा राहील. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 3 वस्तू तुळशीजवळ ठेवायच्या, विसरायच्या अजिबात नाही. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत